कोरोना काळातील कामाच्या मोबदल्यासाठी अंगणवाडी सेविकांचे आंदोलन. सरकार विरोधात करण्यात आली घोषणाबाजी. बीडीओंना दिले निवेदन. कोरोना काळामध्ये असलेली भयानक परिस्थिती आपण पाहिली आहे. या काळामध्ये जगाचे खरे रूप समोर आले होते. स्वतःच्या रक्तातील नात्यातील व्यक्तीसुद्धा कोरोनाग्रस्त रुग्णाला हात लावायला तयार नव्हते. मात्र त्याच काळामध्ये घराघरांमध्ये जाऊन त्यांच्या आरोग्याची विचारपूस करून, सर्वे करून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना मात्र त्या काळामध्ये केलेल्या कामाचा मोबदला अद्यापही अंगणवाडी सेविका व यांना मिळालेला नाही. वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यानंतर शासनाने 24 महिन्यांपैकी केवळ 1 महिन्याचा भत्ता दिला आहे. त्यामुळे संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कोरोना काळातील कामाचा मोबदला देण्यात यावा यासाठी आज 5 जानेवारीला CITU संघटनेच्या वतीने मोताळा पंचायत समिती येथे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड व जिल्हा सचिव प्रतिभा पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. यावेळी शासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली व गटविकास अधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. शासनाने मागणी केलेल्या लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा आणखी आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला. कोरोना काळातील भयावह स्थिती आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कोरोना काळामध्ये रक्ताचे नातेसंबंध सुद्धा दूर जात होते. अशा वेळी अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका आणि आरोग्य विभागाचे काही कर्मचारी यांनी प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन सर्वे केला आणि रेड झोन एरियामध्ये सुद्धा जीवाची पर्वा न करता, आपल्या मुलाबाळांची पर्वा न करता त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या लाभार्थ्यांना सेवा दिल्या. तसेच अंगणवाडीचा जो आहार असतो तो सुद्धा घरपोच नेऊन दिला. अशा वेळी आपल्यावर काय परिस्थिती ओढवू शकते याचा विचार न करता जे कोरोना काळामध्ये काम केलेलं आहे त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकाराचा, हक्काचा भत्ता हा मिळालाच पाहिजे. त्यासाठी आजचे हे आमचे आंदोलन आहे आणि जोपर्यंत आमचा हा भत्ता आम्हाला मिळत नाही असे आंदोलन आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये चालू ठेवणार आहे. आणि तरी सुद्धा नाही मिळाले तर जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणात जेलभरोला आंदोलन करणार आहे आणि आम्ही आमचे हक्काचे पैसे हे मिळूनच घेणार आहे. तसेच ICDS मध्ये आम्ही काम करत असताना विविध खात्याचे काम आम्हाला दिले जाते. हे काम आम्ही यानंतर करणार नाही, कारण एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये काम करून सुद्धा या सरकारने आमची दखल घेतलेली नाही.